म्हणून युवांच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहिलं पाहिजे। या चॅनलला मनापासून तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा आणि या चॅनल बद्दलची माहिती अनेक लोकांपर्यंत स्प्रेड करा। तर नमस्कार, फूड इज द फूड व्हिडिओच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आलोय पुण्याच्या एका जत्रेच्या ठिकाणी, ते म्हणजे भीमतडी। इथं वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आलेत आणि जी ग्रामीण चव आहे ती आपल्याला इथं भेटणार आहे। तर आपण आतमध्ये जाणारच आहे आता आणि तिथल्या टेस्ट घेणार आहे। तर तिथल्या टेस्ट कशा आहेत त्याचा रिव्ह्यू पण देणार आहे आणि त्या पदार्थांची आपण रेटिंग पण देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून इन फ्युचर जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला आपण आता ह्या जत्रेचा आनंद लुटूया। तर आता आपण भीमतडीमध्ये एंटर केलेला आहे। तर बघू शकता खूप सारे फ्लॉवर्स आहेत, तिथे खूप सारे स्टॉल्स आहेत। तर मी कॅमेरा पर्सनला रिक्वेस्ट करेल त्यांनी प्लीज व्यवस्थित ते दाखवावं। मी रांगोळी करते गुरव ह्या विषयावर। गुरव म्हणजे की जे मंदिरामध्ये पूजा वगैरे करतात किंवा मंदिराचं सेवा वगैरे करतात, तर याच्यासाठी मी हा विषय निवडलेला आहे। आणि शिवाय माझं नाव कल्याणी रवींद्र बागुल, मी गेल्या 6 वर्षापासून या फील्डमध्ये काम करते। माझं विशेष म्हणजे की मी पोर्ट्रेट रांगोळी करते, ज्याच्यामध्ये पण प्रकार असतात की हायपर रिअलिस्टिक। तर म्हणजे मी सर्व रिअलिस्टिक फॉर्ममध्ये काम करते।
आता आम्ही कलाकंद आणि हे काय मी ही खरवस घेतली त्यांची, फ्रेश अशी दिसते मला. जास्त काय घेत बसत नाही, आम्हाला खूप स्टॉल अजून फिरायचंय. सध्या मी शुगर कटर असल्यामुळे जरा कमी गोड खातो. नाही मला सॉरी, खरवस खरंच छान आहे. बाई कलाकंदाची पण टेस्ट एकदम बेस्ट आहे. आता भीमतडीच्या आतमध्ये आलेलो आहे, खूप सारे स्टॉल्स इथे दिसतात आहेत. तर पहिल्या स्टॉलला थांबलो आपण पेरू खायला, माझा फेवरेट फ्रूट आहे. रोहित सांगेल कशी टेस्ट येते. तर काकांनी सांगितलं की हा तैवान पेरू आहे. हा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकतोय, ट्राय करतो कसा आहे. मला तर आवडला, गोड आहे. आपले जे गोड आहे. रेग्युलर ट्रेडिशनल पेरू असतात रोहित एकदम आतून व्हाईट असतात. हा बहुतेक हायब्रिड असू शकतो किंवा काहीतरी तिकडची एखादी म्हणू शकतो आपण काय नाही खरंच पेरूची चांगलं आहे. जात असू शकते काहीतरी. आता आपण पुढच्या स्टॉलला भेट देऊयात. पुढचा स्टॉल कोणता आहे आपला? नवेदा वसुंधरा कृषी शेतकरी गट. इन शॉर्ट आहे ना, मला असं वाटतं हे सगळे जे काय फूड प्रॉडक्ट्स आहेत, आपले बचत गट वगैरे माहिती असेल त्या अकॉर्डिंगली दिसतात मला. इथे जाम वाटतोय तो मला. एवढं काय खाऊ नाही शकत आहे आम्ही. बघू शकता की इथं भरपूर असे स्टॉल आहेत. तर एक बघतोय मी इथं कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था पुरस्कृत, आणि जे जामुन शॉट आहे. परत भीमतडीमध्ये एंटर केल्यावरती लेफ्ट साइडला एक मोठा असा स्टॉल आहे, तिथं छोटे छोटे खूप दुकान आहेत असे. तिथं आम्ही एंटर केले, तिथं भरपूर असे स्टॉल आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. गुलकंद आहे, कलाकंद आहे, खरवस आहे, बासुंदी आहे आणि लस्सी आणि भरपूर असे त्यांचे आयटम्स आहेत. तर एकदा नक्की या. जसं रोहितने सांगितलं खूप सारे फूड स्टॉल इथं आहेतच, आणि प्रत्येक फूड स्टॉल एखाद्या बचत गट किंवा एखाद्या शेतकरी संघटनेचा आहे. तर आपल्याकडनं त्यांना हेल्प होईल, आणि हेल्प इन द सेन्स की त्यांच्याकडनं जो फ्रेश माल आपण खरेदी करू शकतो, तो आपल्याला बाहेर सिटीमध्ये कुठंच भेटणार नाही. तर अशा प्रकारचे एक्झिबिशन असतात ते तुम्हाला हेल्पफुल ठरतात अशा माल खरेदी करण्यासाठी. जेव्हा कधी तुम्ही भीमतडीला 1-2 दिवसामध्ये भेट देताल तर ह्या स्टॉलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि तिथला जो फूड आयटम्स त्यांचा आनंद लुटा.
तर आता भीमथडीचं थीम सॉन्ग आपण बघितलंच, खूप मस्त त्यांनी डान्स केला. आम्ही पण मागं बॅकग्राऊंडला एन्जॉय करत होतो. थकलकच जाणवत होतं, त्यामुळे आम्ही आलो आता इंडियन रेडबुल प्यायला, तेच म्हणजे आपला चहा. तर आपण इथं बघितलं गुळाचा चहा आहे आणि मी तर पहिल्यांदा ऐकले गुळाची कॉफी. आपण ते पण ट्राय करणार आहे. आता ती गुळाची कॉफी काय आहे ते आपण ट्राय करणार आहे. चला, कॅमेरामन या आमच्या सोबत. गुळाचा चहा आणि गुळाची कॉफी आहे ना. हा, तर मॅम मला पहिलं गुळाचं जी कॉफी आहे ती द्या, ती मला ट्राय करायची. ऍज युजल चहा. आणि याची प्राइस किती काय आहे? 20 rupees. चहाची 20 rupees. आणि कॉफी 30 rupees. ते तुझं आहे. मला कॉफी ट्राय करायची होती तर तू चहा घे. तर आपण गुळाचा चहा ट्राय करतोय, पहिला कॉफी ट्राय करायला. टेस्ट अशी वेगळी येते, म्हणजे जो गुळाची म्हणजे प्रॉपर अशी टेस्ट येते. चांगलं आहे, म्हणजे नाव ठेवण्यासारखं काय नाहीये. 30 रुपयाला आहे गुळाची कॉफी. इव्हन आता मी गुळाचा चहा घेतोय ना, तर टेस्ट मध्ये फरक एवढाच आहे की तो अवघड नाहीये. जेवढे स्वीटनेस पाहिजे तेवढी स्वीटनेस आहे. आपण साखरेचा जर घेतला खूप गोड असतो आणि त्यामुळे कसं होतं ते तुमची शुगर लेवल हाय होऊ शकते. पण गुळ हा तुमच्या बॉडीसाठी एकदम बेस्ट असतो, आयुर्वेदात पण सांगितलंय. आणि खूप साऱ्या ठिकाणी असं बाहेरून जरी आपण आलो तरी ते लोक त्याला ते गुळ शेंगदाणे देतात. तर गुळ हा आपलं बॉडी टेम्परेचर जे असतं ते मेंटेन करण्यासाठी एकदम बेस्ट असतो. त्यामुळे जर भीमथडीला येत असताल त्या स्टॉलला नक्की भेट द्या. चहा एकदम वर्थिट आहे आणि कॉफी पण आय थिंक वर्थिट असेलच. आपण आज रोहित दादांना भेटलेलो आहे. भीमथडीमध्ये एक अनपेक्षित भेट झालेली आहे त्यांच्यासोबत. तर तुम्हाला भीमथडी कशी वाटली दादा? एक तर मी पहिलं या चॅनल बद्दल सांगतो. फूडी डिओ म्हणजे दोघं, म्हणजे प्रदीप आणि रोहित या दोन मित्रांनी एकत्रित हा चॅनल सुरू केलेला आहे. त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की जे फूडी लोक आहेत, म्हणजे जसं मी पण आहे, तुम्ही पण असाल, खायला कुठं चांगलं आहे, कुठं चांगल्या पद्धतीने खाणं बनवलं जातं, कशा पद्धतीने बनवलं जातं, हे या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतात. आणि आज भीमथडी जत्रा इथं हे दोघं आलेले आहेत. सुनंदा पवार या माझ्या आई यांनी ही संकल्पना मांडली 20 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये महिलांना इथं संधी दिली जाते. जेवण, कपडे, अजून काही इतर गोष्टी ज्या घरी बनवल्या जातात आणि मग इथे येऊन जे ग्राहक असतात पुण्यातले, इथे येऊन मग त्याचा अनुभव घेतात, जेणेकरून बचत गटाला फायदा होतो. इथं मी दरवर्षी येतो. इथं तर गोष्टी तर असतातच, पण हे दोघं ज्याच्यासाठी काम करतात, तसं एक फूडी म्हणून इथं येऊन नॉनव्हेज, व्हेज, गोड, तिखट या सगळ्याचा अनुभव मी मनापासून त्या ठिकाणी घेतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथं येऊन या सर्व गोष्टींचा आणि या यात्रेचा अनुभव घ्यावा. हा अनुभव घेत असताना एक गोष्ट लक्षात द्या, तुम्ही ग्रामीण महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी तिथं मदत करत असतात. आणि जाता जाता तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, युवा म्हणून युवांच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. या चॅनलला मनापासून तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलबद्दलची माहिती अनेक लोकांपर्यंत स्प्रेड करा.
तर भीमतडीच्या आतमध्ये तुम्हाला इथे महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृती दिसते, ज्यामध्ये तुम्हाला हे धान्याचं मेजरमेंटचं एक साधन आहे, मापटं, चिपटं आणि आधुली, जे की आताच्या जनरेशनला माहीत पण नसेल. त्यांनी इथे ते रिप्रेझेंट केलं. त्यानंतर इथे जातं दळतानीची एक बाहुली दिसते. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही भाकरी भाजतानीची, जी की आपली आई आपली भाकरी भाजतेच गॅसवर. पण इकडे हे चुलीवरच्या भाकरीची चव काही वेगळीच असते. त्यानंतर इकडे मिरच्या दळताना, त्या पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हतं, सो हे ह्याला आपण म्हणू शकतो पाटा वरवंटा. येता येता एक आम्हाला युनिक आयटम दिसला. हा जामुन शॉट आहे, पुरंदरचा आहे हा. त्यांनी सांगितलं आम्हाला, पुरंदर वरून आले ते काकू आणि त्यांनी इथं विकतात येते. तर सर, तुम्हाला टेस्ट कशी वाटते? जो असतो तो लगेच कळतोय. आणि ह्याच्यामध्ये पावडर अशी वगैरे काहीच टाकली नाहीये, जे आहे ओरिजिनल ते सगळं ह्यांनी त्याचं तयार केलेलं आहे. त्यामुळे खरंच चांगलं मी तुम्हाला लागतं. दाखवू इच्छितो, हे जे आपलं जांभूळ आहे, आपलं त्याचं जे काय म्हणतो आपण त्याला कव्हर, ते पण इथं दिसतं. म्हणजे लगेच कळून येतं की आर्टिफिशियल नाहीये, नॅचरल आहे. ओजी, एकदम ओजी असा जांभळाचा ज्यूस आहे. सारे स्टॉल्स फिरत फिरत आपण आपल्या आता मेन अड्ड्यावर आलोय, तेच म्हणजे आपले फूड स्टॉल. तुम्ही आजूबाजूला बघू शकता 50+ फूड स्टॉल इथं लावलेले आहेत त्यांनी. आणि ह्यांची एक मला आयडिया आवडली, ते म्हणजे ह्यांनी व्हेज वाल्यांसाठी ग्रीन असे बोर्ड लावलेत आणि नॉन व्हेज वाल्यांसाठी रेड असे बोर्ड लावलेत. ही ह्यांची एक आयडिया मला खूप आवडली. एक्झॅक्टली. तर आपण आता जास्त बोलत नाही, तर आपण डायरेक्ट आता फूडचा आस्वाद घेऊया. चला. फिरत फिरत आपण पहिल्यांदा एक हलका आहार घेऊ. मुगाच्या भजी ट्राय करायची आपल्याला. तर आपण आता टेस्ट घेऊयात. तर स्ट्रक्चर आधी दाखवतो मी तुम्हाला. खरडा दिलेला आहे आणि एवढ्या साऱ्या मुगाच्या भजी आहेत, कुरकुरीत दिसतात, गरम गरम आहेत. आपण आता ट्राय करूयात. हे असं घेऊन हे असं मस्त चटणी सोबत. ही चटणी नसून खरडा आहे. वाव. खरडा तिखट आले खरडा. मुगाची भजी खरंच छान लागतात. एकदम तारा सगळ्या खोलल्या डोक्याच्या, एवढं तिखट खरडा आहे. ज्यांना सवय नाही त्यांनी एकदा नक्की ट्राय करा. पर्सनल सजेशन. ज्यांना तिखट खायची सवय त्यांनी जो खरडा आहे जो काय आहे तो पण ट्राय करा. तिखट लागतोय पण चांगला लागतोय. भजी चांगले आहेत. आता आपण नेक्स्ट फूड आयटम कुठला चांगला वाटतो तो ट्राय करूया. आणि आम्ही ह्याला 5 पैकी 4 रेटिंग देतो. एक रेटिंग कमी करतो का तिखट खूप. हा. तर गाईज, तुम्ही बघू शकता की एक आपण नवीन अशी डिश घेतलेली आहे. शेंगोळ्याचे हुलगे,
मी माझ्या लाईफ मधला हा पहिल्यांदा आयटम ट्राय करतोय. भात आहे, भाकरी आहे, परत वडी आहे, कोथिंबीर वडी आहे, परत लाल माठ आहे आणि बुंदी आहे. तर बघूया आता काय कशी ह्याची टेस्ट आहे. मी तर हा पहिल्यांदाच आयटम ट्राय करतोय. बेसिकली ही रानभाजी म्हणतो ना आपण, तसा हा प्रकार आहे. एक लाल माठ हा मोस्टली शेतामध्ये जेव्हा तुम्ही काय दुसरं पीक वगैरे लावता त्या आजूबाजूला हा लाल माठ किंवा चवळी किंवा आपण दुसऱ्या भाज्या असतात त्या येत असतात. तर आपण आता त्यांची हुलग्याची रोयकी टेस्ट केली आहे. कसं लागते टेस्ट? चांगली जर लागते. लाल माठ आम्ही रेग्युलर खातोच. हुलगा आयटम पहिल्यांदा बघितला मी. ठीक आहे म्हणजे घरची चव आहे. स्टॉलला ह्या नक्की भेट द्या तुम्ही आणि रानभाजी तुम्ही ट्राय करू शकता. स्टॉल नंबर आहे हा आय थिंक 68 आहे. कळमजाई महिला बचत गट, जुन्नर, पुणे. मी पहिल्यांदा ट्राय करतोय. म्हणजे मला ठीक वाटलं असं की ह्याला द्यायचं म्हटलं तर 5 पैकी 3 रेटिंग देईल. ते तिखट पाहिजे होतं अजून जरा. कारण कसं असतं, हे अशा ज्या रस्सा भाज्या असतात त्या जेव्हा तुम्ही भाकरी बरोबर घेत असता तेव्हा ते तिखट असलं की त्याची टेस्ट एकदम ऑसम लागते. त्यासाठी मी पण 5 पैकी 3च देईल, का एवढं तिखट नाही लागत आहे जेवढं पाहिजे तेवढं. वडी कशी आहे? वडी म्हणायला गेलं तर जास्त त्यांनी फ्राय केलेली नाहीये, थोडी कच्ची वाटते मला. त्यामुळं कच्ची नाही म्हणतात रोहित. जेव्हा तुम्ही कुठल्या पण आळूची वडी किंवा कोथिंबीर वडी करता बेसिकली त्या उकडूनच खायच्या असतात, पण ते आपल्या जिभेची चवने असतात, हे आपण तळतो वगैरे. मला तरी कोथिंबीर वडी बेस्ट वाटली. कुरकुरीत आहे आणि स्पायसी पण वाटते जराशी. आणि बुंदी तर काय गोडच असेल. तर फिरता फिरता आम्ही खूप सारे स्टॉल सर्च केले. आधी म्हणलं स्टार्टर करू, त्यामुळे आपण एक सावजी जे चिकन असतं जे की खूप फेमस आहे त्याच्या स्पायसीनेससाठी. आणि हा सावजी आहे तो नागपुरी सावजी आहे. हा, बघू शकता की त्यांनी जे चिकन पकोडे दिलेत ते आपण ट्राय करणार आहे. टेस्ट आहे. जेवढं सावजी चिकन आम्ही खाल्लं होतं सेम टेस्ट आहे. जो ते कसं जरा स्पाइस हा वेगळा, नक्की ट्राय करायचं स्टार्टर म्हणून. ओके, स्टॉल नंबर आहे यांचा 29 आहे, जो नॉनव्हेज मध्ये येतो. एकदम हा एंडला असा स्टॉल आहे. तर नक्की ट्राय करा. मी तर म्हणेन चांगलं लागतोय, म्हणजे नावं ठेवण्यासारखं काय नाहीये. प्रॉपर असं चिकन शिजलेलं आहे त्यांचं. कच्चं लागत नाही पहिली गोष्ट. फ्राईड एकदम आणि टेस्ट मस्त असं तळले त्यांनी, तर टेस्ट चांगली लागते. जास्त ते आरारूट वगैरे असल्या गोष्टी टाकल्या नाही. कारण मोस्टली चिकन पकोडा चायनीज क्युझिन मध्ये वगैरे ना आरारूट खूप टाकतात. काही काही जणांना त्या पोटाचे त्रास होतात, पण हा मला तरी बेस्ट वाटतोय. आणि जेव्हा तुम्ही अशा कुठल्या कार्निवलला वगैरे येता तेव्हा आपण मजबूत खातो, तेव्हा त्रास व्हायची शक्यता असते. पण अशा जरा सर्च करून रेकी करून चांगल्या ठिकाणी खाल्लं तर अजिबात त्रास होतो. तर नक्की ट्राय करा कधी येताल तेव्हा आपला हा चिकन पकोडा. तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन दाखव इथं प्रॉन्स घेतलेत. आणि हा एक नवीन प्रकार मी बघितला होता, मांदेली. मी फर्स्ट टाइमच ट्राय करतोय. त्याच्यावरती मस्त असा लिंबू पिळतो मी. लिंबू शिवाय ज्या गोष्टी खाता येणार नाही मला. आणि इथं मी बिर्याणी ट्राय करतोय. पीस तर भरभरून दिलंय तसं सांगितलं असतं. तर आपण आता टेस्ट घेऊयात कशी येते. प्रॉन्सची ते खरंच चांगली लागते. गार झालेत पण टेस्ट चांगली लागते. त्यासोबत असा कोबी आणि कांदा, त्याचं कॉम्बिनेशन वेगळंच आहे. आणि बिर्याणी म्हणतात तर एकदम बेस्ट आहे. जी आपली काय म्हणतो आपण त्याला ग्रामीण टच असतो किंवा आपला एक देसी टच असतो तसा टच आहे. आणि लिंबू पिळल्याशिवाय बिर्याणी खाता येत नाही, पण ऑलरेडी लिंबू पिळलेलं आहे आपण. पण मला बिर्याणी एकदम बेस्ट वाटली. मटक्याचा जो स्मोकी टेस्ट असते फील होते. तर मी रोहितला बोलेल, रोहित एकदा हे ट्राय. कॅमेरामन बिर्याणी तुम्ही दाखवू शकता. बिर्याणी बघा तुम्ही, एकदम अशी गरम गरम अशी बिर्याणी. तोपर्यंत मी प्रॉन्स ट्राय करतो. प्रॉन्स पण भारी आहेत. बिर्याणीची टेस्ट पण चांगली आहे. हे मांदेली काय हे मला ट्राय करायचं आता. हा मोस्टली कोकणात खाणारा प्रकार आहे तो मांदेली.
पुण्यात काय त्याला वेगळा प्रकार म्हणत असते ना कसं मला पण नाही माहित नाही. बट दोन्ही फूड आयटम आम्ही ट्राय केलेत, बेस्ट आहे. आणि तुमच्या जर्नीचं एंड तुम्ही इथं कन्फर्म करू शकता नॉनव्हेजवर, तर नक्की ट्राय करा. तर वर्थ इट आहे माझ्या हम्म. मते. तर ह्याला आम्ही 5 पैकी 4 रेटिंग देऊ. बिर्याणीला तर आम्ही 5 पैकी 5 रेटिंग देऊ, कारण Best की बिर्याणी बिर्याणी म्हणजे- खरंच चांगली आहे. आणि जी कोळंबी आणि मांदेली तिला आम्ही 4 रेटिंग देऊ. तर ठीक आहे, म्हणजे कोळंबी आणि मांदेली, पण बिर्याणी खरंच मस्त आहे. स्टॉल नंबर 41 आहे, नक्की ट्राय करा. तर भीमतडीला फिरता फिरता आपले ब्लॉगर मित्र पण भेटलेत खूप सारे, आणि एक सबस्क्रायबर पण भेटलाय आम्हाला. तर काय केलंस तुम्ही आता इथे, एन्जॉय केला का नाही? मस्त एन्जॉय केला आता. पापलेट वगैरे खाल्लं, चिकन चिकन पण खाल्लं. आता मटका बिर्याणी अजून एक घेतलेली आहे. तुमचे ब्लॉग्स बघतो, खूप आवडतात. थँक्यू. तुमचे बरेच बघितले, जोगेश्वरी मिसळचे ब्लॉग्स, हा, हा. बाकीचे ब्लॉग्स मस्त वाटले एकदम. असेच करत राहा, आम्हाला आवडतं ते बघायला खूप. तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद, आणि अजून शेअर करत राहा जेणेकरून आम्हाला ते 100% अजून मोटिवेशन भेटतं. चालेल चालेल. चला एन्जॉय करा, Yes. आम्ही पण एन्जॉय करतो आता. येस, चला. थँक्यू. तर काय आता आपण बघू शकता पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा ऑर्डर केलेला आहे, तर आपण त्याची टेस्ट घेऊयात आता. Awesome. रस्सा पिताना रस्सा आलाच पाहिजे. नाही आला तर त्या रस्स्याला काय चव नाही असं म्हणता येईल. मस्त असा फुरका मारून रस्सा पिण्यात मज्जा. पांढऱ्या रस्स्याची पण टेस्ट आहे ना वेगळी आहे जरा. बाहेर जो ऑर्डिनरी भेटतो आपल्याला बिर्याणी हाऊस वगैरे मध्ये, ते जरा पानसट आहे. पानसट मी स्पष्ट मत आहे माझं, पानसट आहे. एकदम रिचनेस मध्ये रिचनेस फॉरएव्हर सारखा रस्सा, पांढरा रस्सा या आणि यांचा एकदम एंडला स्टॉल आहे असा. 22 नंबरचा स्टॉल आहे, खरंच चांगला आहे. हे प्रॉपर कोल्हापूरवरनं आलेत. आणि पांढरा रस्सा आय थिंक 20 रुपयाला आहे, आणि तांबडा रस्सा हा 30 रुपयाला आहे. तर वर्थ इट आहे. अजून यांच्याकडे बिर्याणी पण भेटते, बिर्याणी पण खाऊ शकता तुम्ही. मी एवढं सगळं काय खाऊ शकत नाहीये, त्यामुळं आम्ही फक्त यांचा रस्सा घेतलाय. एकदा नक्की ट्राय करा. कारण रस्त्यामध्येच कळतं त्यांचं बिर्याणी किती खास असतं. तर काय तर ताईने आम्हाला एकदम त्यांच्या प्रेमापोटी त्यांची बिर्याणी पण टेस्ट करायला दिली, पण एवढं जास्त खाल्लं होतं त्यांना आम्हाला नाही म्हणता नाही आलं. ताई सारखी आहे माझी ती. एकदम त्यांनी असं एक सॅम्पल म्हणून दिलं Sample त्यांनी आहे. खाण्यासाठी. तांदूळ पण वेगळा वाटतो, स्पेशल तांदूळ आहे. विलायचीचा स्मेल येतो व्यवस्थित, एकदम मस्त ट्राय करणारा आयटम आहे. आम्ही आधी खूप खाल्ले त्यामुळे इथं खाऊ शकलो नाही, रिग्रेट होतो. ही बिर्याणी वर्थ इट आहे. तर एखाद्या दिवस उद्या पण येऊ शकतो आम्ही तेव्हा नक्की ट्राय करू, कारण 5 दिवस हा इव्हेंट चालला आहे. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर भीमतडी हा इव्हेंट चालू असणार आहे. शेतकरी ग्राउंड, त्याला ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड म्हणतात. तर एकदा नक्की व्हिजिट करा. आम्ही तो व्हिजिट केली, एन्जॉय केला. तुम्ही पण या, नक्की या स्टॉलला मस्त व्हिजिट करा, कारण असा पांढरा रस्सा मी नव्हता पिला कधी. सो नक्की व्हिजिट करा. आणि यांचा स्टॉल नंबर आहे 22. एकदम तुम्ही पुढे आला एंडला एकदम स्टॉल आहे यांचा असा. तर एकदा नक्की ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा. तांबडा पांढरा रस्सा पिल्यानंतर आपण आलो आता आईस्क्रीम खायला. तर वृंदावन आईस्क्रीम, वृंदावन कुल्फी सारखा एक नावाजलेला ब्रँडचा इथं स्टॉल दिसला आम्हाला. तर तिथं आम्ही त्यांची मिक्स आईस्क्रीम घेतलेली आहे. तर रोहित पण सांगेल की त्याची टेस्ट कशी आहे. आता पिस्ता फ्लेवर ट्राय करतोय. चांगली टेस्ट. आम्हाला गरम पण होत होतं, म्हटलं काहीतरी थंड खाऊया. ज्यूस वगैरे पिलेच होते आम्ही अगोदर. चांगली आहे, म्हणजे कुल्फी खाण्यासाठी योग्य आहे. म्हणजे हे आईस्क्रीम वर्थ इट आहे. 65 रुपीजला हा एवढा तुम्हाला मिक्स आईस्क्रीमचा कॉम्बो मिळतो. तर जेव्हा तुम्ही भीमतडीला येताल, जर तुम्हाला तुमचा एंड स्वीट करायचा असेल तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा वृंदावन कुल्फीला. आणि हा मिक्स आईस्क्रीमचा प्लॅटर म्हणू शकतो, तो ट्राय करा. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही म्हटलं की शेवट आपण खाणं मिस
पानाने करूयात. त्यामुळे मी हे चॉकलेट आईस्क्रीम पान घेतलंय. आणि इकडे आहे माझ्याकडे मघई, जे की रेग्युलर आपलं नॉर्मल पान असतं, त्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट टाकलेलं नसतं. मला हे काहीतरी वेगळं वाटतं म्हणून हे घेतलं मी. पान कधी खाल्लं नव्हतं मी चॉकलेट. चॉकलेट व्हॅनिला आहे गेस्ट, हा चॉकलेट व्हॅनिला. ते सगळं चॉकलेटमध्ये डिप केलेलं आहे, फ्रीज केलं असं. आपण आता मगही ट्राय करतो. बोलू शकत नाही मी, ते चांगली आहे. मगही पण बेस्ट आहे, रेग्युलर पानासारखंच आहे. आपल्या जर्नीला ॲज ऑफ नाव आपण स्टॉप लावतोय. भीमतडी आपण एन्जॉय केली, सगळे फूड आयटम्स आपण ट्राय केले आणि शेवटचा पानाने केला आपण. तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून इन फ्युचर आम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ काढायचा तशी आयडिया पण भेटत जाईल. चल, तर आपण आता पदार्थांचे आस्वाद घेतले, पदार्थ खाल्लेच. भरपूर असे स्टॉल होते, एवढे पदार्थ कव्हर करणे शक्य नाहीये, त्याला खूप वेळ लागेल. जेवढे आम्हाला पदार्थ चांगले वाटले तेवढे आम्ही पदार्थ घेतले. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जो आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि आपला व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसेल. तर भीमतडी ही खूप जुनी परंपरा आहे, जवळजवळ 20 वर्षाची परंपरा आहे. तर भीमतडीला तुम्ही नक्कीच भेट द्या. तर ह्यावेळेस पुण्यामध्ये ती 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर आहे. तर आम्ही पहिल्या दिवशी आलो, खूप आनंद लुटलाय. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा भीमतडी पुणे येथे.